नमस्कार सर्वांना. मी इथे माझ्या क्लायंटची कुंडली घेऊन आली आहे. आय होप इट्स विजिबल टू यू. तर कुंडली आहे मांगलिक, कारण मंगळ फर्स्ट हाऊसमध्ये आहे. सो मांगलिक कुंडली आहे. तूळ लग्नाची कुंडली आहे. लिब्रा ॲसेंडंट. तूळ लग्नाला एनिमीज सन अँड मून असतात. सो तूळ लग्नाला इथे रवी पण फर्स्टमध्ये म्हणजे सूर्य फर्स्ट हाऊसमध्ये आलेला आहे. सो इथे तो नीच झालेला आहे, कारण शत्रुग्रह आहे, त्यामुळे तो नीच झालेला आहे. फर्स्ट हाऊसमध्ये मंगळ आला आहे, इथे प्लुटो आला आहे, इथे बुध आला आहे. तर बुध अस्त झालेला आहे, म्हणजेच निष्क्रिय आहे. कारण इथे बुध आणि रवी बुधादित्य योग जरी बनत असले तरी रवीच्या म्हणजे सूर्याच्या जवळ बुध गेल्याने तो अस्त झालेला आहे. आणखीन इथं प्लुटो आहे. प्लुटो फर्स्ट हाऊसमध्ये म्हणजेच व्यक्ती बोलताना अडखळतो, व्यक्तीची जीभ अडखळते बोलताना. तर असा प्रॉब्लेम असतो, म्हणजे व्यक्ती स्टॅमरिंग करतो कधी कधी. शिक्षण कमी असते, शिक्षणात अडथळे इथला प्लुटो देऊ शकतो किंवा देतो. तर ॲसेंडंट लॉर्ड व्हीनस थर्ड हाऊसमध्ये विथ युरॅनस, सॅटर्न अँड नेपच्यून. ओके. देन मून इथे आहे फिफ्थ हाऊसमध्ये. शनीची दृष्टी इथून पडते आहे, 1, 2, 3. तिसरी दृष्टी इथे शनीची पडते आहे. त्यामुळे शिक्षण कमी. मी अगोदरच सांगितलं, इथला प्लुटो तर देतोच, पण इथूनही आपण बघू शकतो फिफ्थ हाऊस हे एज्युकेशनचं असतं. सो इथे शनीची दृष्टी पडल्याने शिक्षण कमी होतं किंवा शिक्षणामध्ये प्रॉब्लेम येतात, ऑब्स्टॅकल्स येतात. सो क्लायंटचं म्हणणं असं होतं, क्लायंटचा प्रश्न असा होता की त्यांना सक्सेस का नाही मिळत आहे, म्हणजे मनासारखं जरी काम करायचं म्हटलं तरी काम का नाही होत किंवा कामामध्ये इतकं प्रॉफिट नाही होत. तर कारण याचं हे आहे की कुंडलीमध्ये वी कॅन सी राहू इन फोर्थ हाऊस. ओके. फोर्थ हाऊसमध्ये राहू म्हणजेच फोर्थ हाऊस इज अ हाऊस ऑफ ॲक्च्युअल हाऊस, मदर अँड व्हेकल्स. सो राहू इथे बसल्यानंतर तुम्ही जर घरापासून दूर गेला नाहीत तर तुम्हाला सक्सेस कसं भेटेल बरं? नाही भेटणार. मी त्यांना सांगितलं, मी माझ्या क्लायंटला बोलले, तुम्ही राहता कुठे? तर ते बोलले घरी. मग तुम्ही बाहेर जाऊन काही करू शकता का? तर ते बोलतात नाही करू शकत. सो मग हे या कुंडलीचं बिटर ट्रूथ असतं की कंडिशन हीच असते की पर्सन शुड